आता पाहूयात राजकीय मोठ्या टॉप 9 बातम्या। शैक्षणिक धोरणासाठी 2020 मध्ये उद्धव ठाकरेंनी समिती नेमली। माशेलकरांच्या नेतृत्वात त्यात अनेक मान्यवर होते। या समितीत 101 पानांचा अहवाल ठाकरेंना सादर केला आणि तो स्वीकारला गेला। फडणवीसांची माहिती। भाजप की अफवांची फॅक्टरी माझ्या अध्यक्षतेखालील फक्त अभ्यास समिती नेमली गेली। माशेलकर समितीने दिलेला अहवाल आम्ही पानं उघडूनही पाहिला नाही। खोटं कशाला बोलता? ठाकरेंच्या काळात GR काढला गेल्याच्या आरोपांवरती उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। विरोधकांच्या पत्रात शुद्धलेखनाच्या 24 चुका। बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकल्यानंतर असंच होतं फडणवीसांचा टोला, पण पत्रावरती भास्कर जाधवांची सही नाही अशीही टिप्पणी। त्या पत्रात 5-3-2 अशा प्रकारे विरोधकांच्या सह्या असल्याकडेही वेधलं लक्ष। आम्ही दोघे भाऊ एकत्र झालो तर यांना त्रास। शाखा प्रमुखांच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल। तर एका विषयानं मराठी माणसाला एकत्र केल्याबद्दल फडणवीसांचे आभार। ठाकरेंचा डोला GR रद्द झाला तरीही मोर्चा निघणारच असंही स्पष्ट। चहापानाच्या कार्यक्रमातील उपमुख्यमंत्री शिंदे आणि महसूल मंत्री बावनकुळे यांच्यातील संवादाचा व्हिडिओ समोर। या व्हिडिओमध्ये मला काय विचारताय तुम्ही लोक अशी शिंदेकडून बावनकुळेंना विचारणा। हा संवाद नेमका कोणत्या विषयावर याची चर्चा सुरू। दोन्ही शिवसेना आणि मनसेने एकत्र आलं पाहिजे। शिंदेच्या शिवसेनेचे नेते गजानन कीर्तीकर यांचं पुन्हा वक्तव्य। मराठी भाषा संकटात नाही, मराठी माणूस संकटात आहे अशीही प्रतिक्रिया। पक्षाची गळती थांबवण्यासाठी आता युती करतायत। मुख्यमंत्री असताना मनसेला संपलेला पक्ष म्हणून हिनवत होते। ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा टोला। पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारचं चहापान। मुख्यमंत्री फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह संपूर्ण मंत्रिमंडळ सहभागी। पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृहावर चहापानाचा कार्यक्रम। विरोधकांचा मात्र चहापानाच्या कार्यक्रमावरती बहिष्कार।